रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून 1 वर्षांची मुदतवाढ, वर्षभर कारवाई होणार नाही। चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। फडणवीसांनी परिवहन मंत्री सरनाईकांचा निर्णय फिरवला। मुदतवाढ दिली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीचं ज्ञान आवश्यक। अभियान सुरूच ठेवणार। पुन्हा मुदत मागितल्यास योग्य नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। सुप्रिया सुळेंच्या नावाचा उल्लेख अनावधानानं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा माफीनामा। सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, वडेट्टीवार यांनी केला होता आरोप। नेपाळमधील पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांचा संवाद। घाबरू नका, शासन तुमच्यासोबत। नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। फडणवीसांकडून पर्यटकांना धीर। संकटात सापडलेल्या नेपाळला भारताकडून मदतीचा हात। 37 टन मदत साहित्य, औषधं आणि अन्नाची पाकिटं घेऊन दुसरं विमान रवाना। भारत नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात 5 लाखांचा व्यवहार। एमपीएससी कार्यालयात देवाणघेवाण झाल्याची तपासात माहिती समोर। सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यानं प्रश्नसंच बेकायदेशीरपणे मिळवला। पेपरफुटीची इनसाइड स्टोरी TV9च्या हाती। एमपीएससी पेपरफुटीवरून राजकारण करणं अयोग्य। कुणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली आणि होणारच। पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी सुनील गाढवे, रोहित पवार यांचा राईट हँड। फोटो दाखवत भाजपच्या नवनाथ वन यांचा आरोप। समोर येऊन खुलासा करण्याचं रोहित पवारांना आव्हान। 2.5 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार। 1.25 वर्षांचा महायुतीचा फॉर्म्युला। पालिकेच्या निकालानंतर समन्वय समितीच्या बैठकीत शिवसेनेला शब्द, सूत्रांची माहिती।